आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं वावर. शेतकरी बंधूंनो, माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोडे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 27.8 अंश सेल्सिअस तर किमान 6.2 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 8.0 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.3 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 84% तर दुपारी होती 28% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.2 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 1083.8 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. आता ऐकूया शेतमाल निर्यातीचे अनुभव याविषयी प्रवीण वानखडे, मुक्काम पोस्ट वणी रंभापूर, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकणार आहात. शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारे काम करणारे जे शेतकरी असतात त्यांच्या मुलाखती घेत असतो. परंतु आजची मुलाखत आपल्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलेली आहे. वेगळं म्हणजे काय, तर याच शेतीतला जो शेतमाल आहे तो आपण कशा प्रकारे निर्यात करावा, तर हे नुसतं सांगणारे नाही, तर ते अनुभवातून आलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांच्याकडे त्याची मोठी एक शिदोरी आहे. असे अनुभवाची शिदोरी असलेले प्रवीण भाऊ वानखडे, मुक्काम पोस्ट वणी रंभापूर, तालुका जिल्हा अकोला, हे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. प्रवीण भाऊ नमस्कार. नमस्कार सर. प्रवीण भाऊ, मला सांगा की तुमचं सुरुवातीला म्हणजे हा जो ॲग्रिकल्चर फील्ड आहे तर या दृष्टीने तुमचं शिक्षण कसं झालं अगोदर? सर्वप्रथम मी वणी रंभापूर या गावचा आहे. माझं पूर्ण नाव प्रवीण चांगदेवराव वानखडे आहे आणि 10वीचं शिक्षण झाल्यानंतर आणि आईवडील शेतकरी असल्यामुळे आईवडील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मजूर म्हणूनच कार्य करत होते. त्यांची इच्छा होती की पोरांना काहीतरी मोठं करावं. बरोबर. तर विद्यापीठामध्ये च्या गावामधून जे मुलं असतात डिप्लोमाला ॲडमिशन घेतात ॲग्रिकल्चरला, तर मी पण अमरावतीला गेलो आणि तिथं नंबर लागला. माझा नंबर लागल्यानंतर मी डिप्लोमा कंप्लीट केला. त्या अगोदर 10वीपर्यंत मला कुठलीच माहिती नव्हती, म्हणजे माझं इंग्लिश चांगलं नव्हतं, बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या. मग हळूहळू माझे सिनियर ज्युनियर सांगत गेले. पास झालो डिप्लोमा आणि गावामधून मी माझ्या बॅचमधून मी टॉपर होतो डिप्लोम्यामध्ये. बरोबर. त्यानंतर श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात माझे BSc ॲग्रिकल्चर झालं आहे आणि BSc ॲग्रिकल्चर करत असताना मी जेव्हा तिथं पाहत होतो की तिथं गेम्स आहेत, खो खो गेम आहे, इतर गेम्स आहेत आणि NCC आहे, NSS आहे, तर ते जॉईन करायची लहानपणापासून इच्छा होती. जिल्हा परिषदमध्ये असताना मी फक्त खो खो खेळत होतो, तर म्हणून मी त्यामध्ये खो खोमध्ये पार्टिसिपेट केलं. फर्स्ट इयर, सेकंड इयरला माझा नंबर लागला नाही, पण थर्ड इयरला माझा नंबर लागला खो खोमध्ये. त्यानंतर मला 3 वेळा मी नॅशनल खो खो खेळलो, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल. त्या अगोदर मी लिहून ठेवलं होतं माझ्या हॉस्टेलच्या भिंतीवर की आय विल गेट कलर कोट इन खो खो. मला बाबा कलर कोट पाहिजे खो खोमध्ये. तर जे लिहित होतो ते पाहत होतं आणि तसंच घडत होतं, ते अचीव होत होतं. तर हे करताना मला कुठेतरी माहीत होतं की द माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकम. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. काही बाजारामधून नकली बंदूक वगैरे खेळत होतो, तर असं कुठेतरी स्वप्न बघितलं असेल मी त्यावेळेस की ओरिजिनली आपण बंदूक वापरू. तर NCCमध्ये ॲडमिशन झाली. NCCमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर मला मोठे मोठे कॅम्प मी अटेंड केले मोठ्या मोठ्या स्टेटमध्ये आणि त्यानंतर मला एक कॅम्प मिळाला IMA, इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहराडूनला. तिथं जवळपास 15 दिवसाचं मी ट्रेनिंग केलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये मी भारतातला सेकंड होतो, जे एकाच टार्गेटला 5च्या 5ही गोळ्या मारणारा, आणि त्याच्यामधून माझा सेकंड प्राईज आली होती. आणखी मला ती कुठेतरी वाटत होतं की मी जसा जसा विचार करतो तसं तसं घडतच आहे. मग डिग्री झाली. त्यानंतर
1 वर्ष गॅप राहिला माझा स्पोर्टमध्ये, NCC मध्ये आणि NSS मध्ये असताना. मग पुन्हा माझी ॲडमिशन कृषी महाविद्यालय नागपूर येथे झाली. तिथं मला कृषी अर्थशास्त्र हा विषय मिळाला. त्यानंतर MSc झाल्यानंतर आमचे सर म्हणाले की प्रवीण आता याच्यानंतर काय. तर मी बऱ्याचशा परीक्षा दिल्या, बँकिंग दिल्या, ग्रामसेवक, कृषीसेवक दिली. कारण की आई म्हणत होती बाबू सगळे गावातले ग्रामसेवक आहेत, कृषीसेवक आहेत, ग्रामसेवक बन, चांगली नोकरी आहे ती. बरोबर आहे. तर तूही बन. मला काहीतरी माझं स्वप्न मोठं होतं. तर मी चंद्रपूरला एका डिप्लोमा कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून रुजू झालो. आणि तिथं खेडगाव होतं, पण मी तशाच वातावरणात घडत होतो. मग कुठेतरी वाटत होतं की माझं स्वप्न हे कमी पडत आहे आणि तिथं खूप मोठं स्वप्न आहे, तर इथून कुठेतरी बाहेर जावं लागेल. मग मी ठरवलं की काहीतरी मोठं बनायचं आहे. तर कसं मोठं बनायचं आहे हे तर लक्षात होतं की आपण जसा विचार करतो तसं बनतो. बरोबर. आणि एक गोष्ट अशी लक्षात होती की एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगात सगळं काही शक्य आहे. तर काय शक्य आहे, तर मला कुठला बिझनेस करायला पाहिजे. तर सगळ्यात मोठं मग माझं मी एम ठरवलं. तर एम कुठलं, तर आय वॉन्ट टू बिकम अ मिलेनियर. मला करोडपती बनायचं आहे. मग करोडपती लोकांची लिस्ट काढली, यादी काढली. यादी काढल्यानंतर सगळ्यांचे बिझनेस हा आयात निर्यातच होता, एक्सपोर्ट इम्पोर्टचाच बिझनेस होता. कोणी तेल आयात निर्यात करेल, तर कोणी सॉफ्टवेअर, कोणी ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. तर म्हटलं मला हा बिझनेस करायचा आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही या आयात निर्यातच्या व्यवसायाकडे वळले. हां, आता तुम्ही कसं आहे की तुम्ही हे सगळं ठीक आहे की तुम्ही मिलेनियरची यादी काढली, तुम्ही त्याच्यातून त्यांचा व्यवसाय शोधला, हे इथपर्यंत ठीक आहे. परंतु अगदी म्हणजे आता जसं की इतकं सहज तर शक्य नाही ना की तुम्ही जे ठरवलं लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्यात एंट्री घेतली आणि तुम्ही त्याच्या प्रवासाला सुरुवात केली. एवढं सोपं नाही ना, कारण ती वाट शोधावं लागणार आहे आपल्याला की ते ज्या रस्त्यानं गेले तो रस्ता त्याच्यासाठी आपल्यापेक्षाही कदाचित कठीण असेल, पण तुमच्यासाठी सोपा नव्हता ना. तर त्या दृष्टीने मग तुम्ही कसे पावलं उचलले किंवा आपल्याला इकडे जायचं आहे आता. तुमचं अगदी बरोबर आहे. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती, पण मी ठरवलं होतं की आता एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे. तर त्याबद्दल मला कोणी शिकवलं नाही, माझा कोणी गुरु नाही आणि त्याच्याबद्दल मला झिरो नॉलेज होतं. बरोबर. तर मग कंपनी कशी काढायची हे आपल्या मराठी माणसाला, बऱ्याच मराठी माणसं आपले उद्योगामध्ये नाही आहेत आणि मलाही कोणा मार्गदर्शन केलं नाही उद्योगामध्ये. तर मला गोमास्ता काय, शॉप ॲक्ट काय, उद्यम काय हे पण माहीत नव्हतं. मग मी एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे, तर एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी मी एअरपोर्टवर गेलो. एअरपोर्टवर गेल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं की एक प्रोप्रायटरी फर्म करा तयार, गोमास्ता काढा. म्हणजे जे 200, 300, 500 रुपयामध्ये गोमास्ता निघते, त्यासाठी माझे एका एजंटनी 2-4 हजार रुपये घेतले आणि उद्यम काढण्याचे पैसे घेतले. उद्योग आधार त्यावेळेस होतं. त्यानंतर GSTचे जवळपास 3-4 हजार रुपये घेतले, जे ऑनलाईन आपल्याला काढतात. आणि मला नॉलेज नसल्यामुळे मी पैसे देत गेलो, पण मला त्यामधून आनंद वाटत होता की आपली कुठेतरी कंपनी बनत आहे म्हणून. आपल्याला नॉलेज नाही त्याचाच ते पैसे मोजावं लागतात ना आपल्याला. अगदी बरोबर. तुमच्याकडे जर नॉलेज असतं तुम्हाला पैसेच मोजावं नसते लागले. बरोबर. एक फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असते, जे एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड काढतो आपण 500 रुपयामधून. तर माझ्याकडून 5,000 रुपये घेतले होते. आणि त्यानंतर आपण कुठलाही माल, भाजीपाला जेव्हा बाहेर देशात पाठवतो, तर एक फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट राहते की आपल्या मालामध्ये जास्त केमिकल आहे का, त्याच्यामध्ये जास्त रेसिड्यूजचं प्रमाण आहे का. तर हे सर्टिफिकेट 1,000 रुपयात भेटते. माझ्याकडून 9,000 रुपये घेतले. आणि मिरची माहीत नव्हती कोणती व्हेरायटी जाते. तर तिथं पण त्यांनी मला बरंच फसवलं की इथून G4 नावाची व्हेरायटी जाते म्हणे आणि हे आपल्या नागपूरला भेटत नाही, बुलढाण्याहून आणला. त्यावेळेस 50 रुपयाची मिरची होती. मग नंतर मी दुसऱ्या दिवशी मार्केटला गेलो तर 25 रुपयाची होती. मग मला समजलं की 25ची मिरची 50ला विकत घेतली आपण. बरोबर. पूर्ण कन्साइनमेंट झालं आणि डॉक्युमेंटेशन झाले माझे. ते जवळपास 1 लाखाचे व्हायचे 2 लाखाचे झाले. पण मला त्यामध्ये आनंद होता. नाही, पण मला हे सांगा की आता तुम्ही हे इथपर्यंत गेला, म्हणजे तुम्ही अगदी मिरची परचेस केली. मग याच्या अगोदर तुम्ही कसं शोधलं की बा आपल्याला हे पहिल्या टप्प्यात, जसं तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं, डॉक्युमेंटेशन केल्यानंतर मार्केटिंग हा दुसरा भाग आहे की आपल्याला याच्यात फंड लागणार आहे. तर मग याच्या अगोदर तुम्ही कोणासोबत काम केलं होतं काय या क्षेत्रामध्ये? आता बरेच लोक काय करतात की वाशीमध्ये जातात, वर्ष काम करतात, तरी ते म्हणजे स्वतः एक्सपोर्ट करू शकत नाहीत. अशा पण स्टोरी आहेत. म्हणजे असं नाही की लोक प्रयत्न करत नाहीत, पण ते तेवढं सक्सेस त्यांच्याजवळ येत नाही. मग तुम्ही हे एकदम कसं ठरवलं की आपल्याला मिरची घ्यायची आहे, एका कन्साइनमेंटसाठी लागणारा माल किती, हे कसं काय कॅल्क्युलेट केलं तुम्ही सगळं? माझे काही परिचित होते, कतारला मित्र होते, त्यांनी मला कॉन्टॅक्ट दिला आणि त्यांना मी म्हटलं की मी इथून एक्सपोर्ट करतो. तर त्यांना वाटलं की हा एक्सपोर्टर, याच्याकडे लायसन आहे, सगळं आहे. आपण काढले होते त्यावेळेस, डॉक्युमेंटेशन सर्व केले. तर त्यांनी मला ऑर्डर दिली होती मिरचीची की 1 टन मिरची तू कतारला, दोहाला पाठव नागपूरवरून. 1 टन म्हणजे आपण 5-5 किलोचं जे गनी बॅग आहे त्यामधून पाठव म्हणत. म्हणजे जवळपास 250 बॅग आपण करतो 5 किलोच्या. तर त्यांनी ऑर्डर दिला, इन्व्हॉइस दिला आणि त्याप्रमाणे मी केलं. त्यानंतर मी
एअरपोर्टला गेलो आणि जे एक्सपोर्ट करतात त्यांना मी भेटलो, तर त्यांनीच मला ती 25ची मिरची 50ला विकत दिली. हा. त्यांनीच मग डॉक्युमेंटेशन, फायटोसॅनिटरी सगळं करून घेतलं. आणि पैसे माझ्याकडे नव्हतेच. घरूनही आईबाबा 2 एकर शेती, गोरडभाऊ त्यावेळेस. कोणी म्हणते पहिली कमाई आई वडिलांना द्यावी. मी तिथं प्रिन्सिपल होतो, 1 रुपया घरी दिला नाही, सगळे पैसे इकडेच गमावले मी. म्हणजे एक्सपोर्टमध्येच पहिल्याच कन्साइनमेंटमध्ये खर्च केले. त्यामधून आनंद असा वाटत होता की आता एक्सपोर्ट शिकलो आपण, विमानानं माल कसा पाठवायचा. म्हणजे कारण की त्यावेळेस फसवणूक झाली, पण डॉक्युमेंटेशन शिकलो, कसं पाठवायचं, इनव्हॉइस बनवणं शिकलो. तिकडून इनव्हॉइस आल्यानंतर त्याची पॅकेजिंग कशी करावी, एअरपोर्टवर सीएचे काय असते, सीएचेचा रोल काय असते, जो कस्टम हाऊस एजंट असतो त्याचे विमानाचं भाडं किती असते, मिरचीचं भाडं किती असते, हे सगळं एकत्रित करून आपण इनव्हॉइस बनवायचा. सिंपल आपण सीएचएला दिल्यानंतर तो बायरला द्यायचा, जो कतारला आहे. आणि एक्सपोर्ट म्हणजे खूप मोठं नाही, पण जोपर्यंत झटके लागत नाहीत माणसाला ते मोठंच आहे. कारण आता तुम्ही त्याच्यात न्हावून निघाले म्हणून तुमच्यासाठी मोठं नाही, परंतु तुम्हाला जे ऐकणारे शेतकरी आहेत, म्हणजे आपल्या अकोला वाशिममधले शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी आज अशी परिस्थिती आहे प्रवीण भाऊ, की आज घरचा कापूस जर शेतकऱ्याला विकायचा आहे तर तो त्याच्यातही एजंट शोधते, किंवा हा कापूस मी मार्केटमध्ये नेलं तर मला व्यापारी फसवेल, की मी तिथे गेल्यावर मग कापसात ह्या 2 गोष्टी होतील, आपल्याला तो अकोटमध्ये भाव भेटणार नाही. साधं आपण म्हणजे एक 50 किलोमीटर 60 किलोमीटरवर आपलं अकोट आहे. बहुतांश भागातून घेतलं, म्हणजे आपल्या अकोल्याच्या इकडच्या बाजूनं घेतलं तरी म्हणजे 1 तालुका ओलांडूनही आज शेतकरी जात नाही. आणि तुम्ही म्हणता की एक्सपोर्ट हे सोपं आहे. हो, निश्चित सोपं आहे, हे तुमच्यासाठी सोपं आहे, परंतु जे शेतकरी ऐकतात ना त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर. जेव्हा मी खर्च केला स्वतःहून, जेव्हा माझी जी कन्साइनमेंट मी म्हटलं की 1 लाखाची 2 लाखाची झाली, बरोबर. पण त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझे आईबाबा 2 एकर शेती असून ते सोयाबीन पेरतात, सकाळी 7 वाजता जातात, बरोबर. दुपारी येतात, पुन्हा रात्री येतात जातात, शेवटी भेटत काहीच नाही त्याले. म्हणजे माझा MSCचा जो थेसिस आहे, इकॉनॉमिक्स ऑफ प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ सोयाबीन, तो सोयाबीनवरच झाला आहे. आणि मला माहीत आहे त्याचा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किती येते आणि काय भेटते. असेच माझ्या आईवडिलासारखे कितीतरी शेतकरी आहेत की ज्यांना काहीच मिळत नाही, पण ते जगण्यासाठी मला असं वाटते काहीतरी शेतीत जातात आणि काहीतरी मिळवतात आणि खातात. याच्या पलीकडे आपल्याला काहीच नाही. म्हणून मग माझं ते पण एक दुसरं एम होतं की यांचा माल जर आपण बाहेर देशात पाठवला तर यांना 2 पैसे जास्त भेटतील. 2 पैसे जास्त भेटले तर अल्टिमेटली हा शेतकरी समाज आपला उद्योगामध्ये येईल. उद्योगामध्ये आल्यानंतर बाहेर देशामध्ये कसं मार्केट आहे, कसं एक्सपोर्ट केल्या जाते, निर्यात केल्या जाते, याबद्दल सगळी माहिती शेतकऱ्याला मिळेल. आणि मी लहानपणापासून समाज कार्यामध्ये आहो, तर मला असं वाटत होतं की माझा शेतकरी समाज, शेतकरी मित्र, माझे सिनियर ज्युनियर सगळे या बिझनेसमध्ये यायला पाहिजे आणि जागतिक लेवलवर आपली मोनोपॉली तयार झाली पाहिजे. तर याच विचारानं मी या बिझनेसमध्ये आलो. आता तुम्ही जे काम करताय सध्या, म्हणजे पहिली जे तुम्ही मिरची पाठवली होती, तर पहिल्या कन्साइनमेंटमध्ये तुम्हाला काही बेनिफिट झाला होता काय? नाही, त्यामध्ये तर 1 लाखाचा लॉसच झाला होता. म्हणजे आपण इकडेच लॉसमध्ये होतो ऑलरेडी, पाठवतानाच समजा तुम्ही लॉसमध्ये होते. बरोबर. तर तिकडून त्यांनी थोडेफार पैसे पाठवले, पण तोच एक आनंद होता की मी शिकलो. जो एक्सपोर्ट इम्पोर्ट लोकांना बराच मोठा वाटते, पण मी तिथं पैसे देऊन शिकलो. 1 रुपया घरी दिला नव्हता. आणि घरी आई वडील तेच म्हणत होते, बाबू ग्रामसेवक बन, कृषी सेवक बन, बँकिंग काहीतरी दे. मी म्हटलं माझं स्वप्न मोठं आहे, काहीतरी तुम्हाला मोठं करून दाखवायचं आहे. बरोबर. म्हणून मला बिझनेसमध्ये यायचं आहे. तर हळूहळू ते करता करता माझे मित्र आहेत मुंबईमधले, त्यांनी कॉल केला. त्यांनी म्हटलं की त्यांची दुबईला एक कंपनी आहे ओळखीची, त्यांना कांदे, मिरची आणि द्राक्ष, डाळिंब पाठवायचे आहेत. तर प्रवीण, आम्ही तर सरकारी नोकरीमध्ये आहे, तर तू तुझ्या कंपनीनं पाठव. मला आणखी आनंद झाला की चला आता जहाजाने पाठवण्याचा अनुभव येते. बरोबर आहे. म्हणजे जसं की समविचारी माणसांना समविचारी माणसं भेटतात. मी विमानानं पाठवला, पण त्याच फील्डमध्ये होतो. मी कुठलीच परीक्षा नाही दिली, काही नाही दिली, त्यामध्येच होतो. त्याच्यामुळे काय होत होतं की मी तोच विचार केल्यामुळे मला तसेच लोक भेटत होते, त्याचबद्दलचं नॉलेज भेटत होतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की युनिव्हर्स आपल्याला सपोर्ट करते, तर त्या पद्धतीचं म्हटलं ठीक आहे. तर मग माझ्या कंपनी थ्रू आपण कांदे पाठवले, द्राक्ष पाठवले, डाळिंब पाठवले, मिक्स कन्साइनमेंट पाठवल्या दुबईला. म्हणजे हे कसं असते, म्हणजे आता हे तुम्ही एका वेळी काय केलं की हे 4 गोष्टी जर पाठवल्या, जसं सांगितलं मिक्स कन्साइनमेंट पाठवल्या, तर मग हे याची स्टोरी कशी असते, म्हणजे कुठून परचेस करता, JNPT पर्यंत पोहोचवणं, हे याची कशी काय स्टोरी असते? सर्वात पहिले तर आपण कांदे पाठवले. कांदे हे नाशिकमधून घेतो आपण, जो नाशिक रेड व्हेरायटी आहे. आणि एक कंटेनर राहते. कंटेनर म्हणजे
त्या अगोदर आपण एक इनव्हॉइस तयार करतो. जे दुबईचा जो बायर आहे तो आपल्याला सांगतो की एक कंटेनर त्यांना कांदे पाहिजे, तर एका कंटेनरमध्ये जवळपास 29 टन कांदे कांदा असतात. बसते. म्हणजे जवळपास 1450 किलो 1450 बॅग बसतात आणि एक बॅग ही 20 किलोची असते, 20 किलोची पॅकिंग. आणि त्यांचं जे साईज राहते कांद्याचा हा जवळपास 55 ते 60 च्या वर असते. म्हणजे की तो स्टँडर्ड आणि त्याला भाव चांगला भेटते म्हणून. आणि ते करत्यानंतर आपण नाशिकला गेलो. तिथं काही बरेचसे एजंट आहेत किंवा शेतकरी आहेत किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत. त्या आपल्याला पूर्ण सॉर्टिंग ग्रेडिंग करून एकसारखा कांदा आपल्याला देतात, पॅकिंग करतात 20 किलोच्या पॅकमध्ये. आणि ते केल्यानंतर आपण मग CHA ला सांगतो. CHA म्हणजे कस्टम हाऊस एजंट. त्याला आपण इनव्हॉइस देतो की मला दुबईच्या कंपनीचं नाव, आपलं नाव, आपल्या बँकेचं डिटेल्स, आपल्या IC कोड आणि किती किलो, किती कोणत्या पॅकेजिंगमध्ये, आणि सर्वात महत्त्वाचं की कांद्याचा HS कोड जो असतो तो HS कोड लिहितो आणि ते सर्व करून CHA ला देतो. CHA ची मुख्य भूमिका असते कस्टम क्लिअरन्स करणं. आणि दुसरे राहते की जो फ्रेट फॉरवर्डिंग आहे तर तो करणे, की मग जहाजाचं भाडं वगैरे तो CHA सगळ्या डॉक्युमेंटेशन करतो. मग कंटेनर नाशिकला येते. नाशिकला आल्यानंतर आपण जे कांदे आहेत ते सगळे लोड करतो कंटेनरमध्ये. 40 फुटाचं कंटेनर असते. 2च कंटेनर असतात, 20 फूट आणि 40 फूट. एक रेफ्रिजरेटेड असते, थंड आणि ड्राय म्हणून राहते. आपण जे कांदे असतात रेफ्रिजरेटेड कंटेनरमध्ये पाठवतो आणि त्याचं जे टेम्परेचर राहते हे +1 +2 राहते. म्हणजे कांदे घ्यायचे, 20 किलोच्या बॅग असतात आणि ते बॅग पूर्ण कंटेनरमध्ये आपण लोड करतो. ते लोड केल्यानंतर नाशिकमधून JNPT ला जाईल. JNPT वरून ते जे वेसल राहते म्हणजे जहाज, त्या जहाजावर चढेल. त्यानंतर तिथून दुबईला जाण्यासाठी जवळपास 3 ते 4 दिवस लागतात, कधी कधी 5 दिवस लागतात. तिथं जबल अली नावाचं पोर्ट आहे, जसं आपलं JNPT. तर तिथं जबल अली पोर्टवरून अवीर मार्केटमध्ये येते दुबईच्या. म्हणजे आपलं कसं वाशी मार्केट आहे तसं अवीर मार्केट आहे. अवीर मार्केटमध्ये आल्यानंतर तिथं मोठं ग्राउंड आहे, कंटेनर तिथं लागतात आणि आपल्यासारखी जशी आपण बोली लावतो कांद्याची म्हणजे तशी तिथं लागते. म्हणून मला आपल्या शेतकऱ्यांना आणि मराठी बांधवांना सांगू इच्छितो की तिथं 99.99% 99.99% तिथं हिंदी बोलल्या जाते. म्हणजे तिथं कोणीही आपला माल विकू शकतो. म्हणजे कंटेनर आल्यानंतर तिथं बोली लागते, माल विकू शकतो आणि तिथं हजर असला ते सगळ्या स्टोरी तुम्हाला समजते तिथली. म्हणजे आपल्या मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जशी बोली लागते सेम तशीच बोली लागते. आणि जो त्या दिवसचा रेट असेल त्या दिवसच्या रेटनुसार आपला कांदा विकला जाते. आणि आपण ज्याला कांदा विकतो तो 5% कमिशन घेतो पूर्ण ग्रॉस होलसेलवर आणि उरलेले पैसे आपल्याला देतो. आपल्याला दिल्यानंतर आपण बँकेत टाकायचे किंवा तो बायर आपल्या बँकेत टाकेल आणि त्याच्या 2 दिवसानंतर इंडियन रुपीजमध्ये ते कन्वर्ट होतात. अशी ही प्रोसिजर करतो. आता याच्यात मला एक सांगायचं आहे की आता काय की तुम्ही सांगितलं की बुवा एक कंटेनर हा इतक्या क्वांटिटीचा असते आणि एका वेळी जर समजा तुम्हाला आता बिझनेस कसा आहे की ₹1 जरी एका किलोवर भेटला आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये माल पाठवला तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट मोठ्या प्रमाणात होऊ शकते. अशा वेळी तुमचा कंटेनर इथून तिथं जाईपर्यंत तुम्हाला आर्थिक सपोर्ट करणाऱ्या एजन्सीसुद्धा आहेत का? मग याच्यात आपलं पेरिशेबल आयटम आहेत समजा सगळे, नाशवंत आयटम आहेत. तर नाशवंतासाठी LC प्रोव्हाइड होत नाही, लेटर ऑफ क्रेडिट प्रोव्हाइड होत नाही. पण कधी कधी पुढचा जो बायर आहे हा ॲडव्हान्स पण देतो. म्हणजे 100% मला आंब्याचे ॲडव्हान्स मिळाले होते, बऱ्याच गोष्टीचे ॲडव्हान्स मिळाले. पण बरेच लोक म्हणतात की पुढच्या व्यक्तीवर आपला भरोसा नाही, तर तो ॲडव्हान्स का देईन? आणि त्यालाही आपल्यावर भरोसा नसते की आपण त्या लेवलचे नाव, आपण काही मोठे ब्रँड नाही आहे. म्हणून मला असं वाटते शेतकरी बांधवांनी स्वतःची फार्मर प्रोड्युसर कंपनी काढावी, त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा एक ब्रँड करावा, प्रत्येक सोशल मीडियावर त्याचं पेज तयार करावं आणि प्रत्येक गोष्ट त्यावर अपलोड करावी, जेणेकरून जो बायर आहे त्याला वाटेल की हा बिझनेसमॅन आहे. बिलकुल. आणि मग स्वरूप घ्यावंच लागेल तुम्हाला. त्यानंतर तो तुम्हाला ॲडव्हान्स देईल. जर ॲडव्हान्स नाही दिले तर दोन्हीकडे पैशाची जी ट्रान्सपरन्सी आहे हे मेंटेन होत नाही. आणि तुमचा असा प्रश्न आहे की आर्थिक सपोर्ट जो आहे ते आर्थिक सपोर्ट, तर त्यामध्ये जर आपला टर्नओव्हर जर जास्त असला तर बँक आपल्याला OD वगैरे प्रोव्हाइड करते आणि मोठे मोठे इन्व्हेस्टर आणि बँक आहेत हे देतील. पण आपल्याकडे ती ऑर्डर असायला पाहिजे, रायटिंगमध्ये तुमच्याकडे ऑर्डर असते. बरोबर. त्यांनी जर परचेस ऑर्डर दिली तर बरेचसे इन्व्हेस्टर आणि बँका पण आहेत, हे आपल्याला फायनान्शियली सपोर्ट करतात. आता तुम्ही जे कांद्याचं उदाहरण सांगितलं किंवा इतर गोष्टी ज्या तुम्ही सगळ्या ह्या एक्सपोर्ट केल्या, आता म्हणजे तुमचं एक धाडसच म्हणावं लागेल की तुम्ही एकदम म्हणजे
पहिल्या कन्साइनमेंटमध्ये घाटा आल्यावरही तुम्ही त्याच्यात कंटिन्यू राहिले म्हणून हा चांगला दिवस तुम्हाला आज पाहायला भेटतो. म्हणजे इतकं सोपं नाही ते. एखाद्या वेळ काय असते की आपण एखाद्या पिकात घाटा घेतो डबल ते आपण पिकाचं नावच काढत नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तुम्ही एक वेळा तिथून हरून आले की मग आता जाऊ द्या बाबा, आता गावात आपले आईवडील म्हणतात त्याचा शोध घेऊ, असंही होते. पण मग तुम्ही पहिली कन्साइनमेंट घाटा आल्यानंतरही तुम्ही स्वतःला कसं सावरलं मग? कारण आर्थिक तर तुमची एवढी क्षमता नव्हती ना. पैसे जे भेटले होते मला, जे त्याच्यातून होते जेवढे तर आले ते जे आले ते तर गेले पैसे. हां. पण त्यामधून मी निगेटिव्ह मध्ये पण गेलो होतो थोडंसं, की नाही गड्या हा बिझनेस नाही करायला पाहिजे. पण कुठेतरी वाटत होतं ज्या रक्तात आहे हा बिझनेस नाही आहे, पण हा रक्तामधून जर आपल्या मराठी बांधव शेतकऱ्यांनी जर बिझनेसमध्ये यायचं असेल तर कन्सिस्टन्सी महत्वाची गोष्ट आहे. राईट. मी जर बिझनेस सोडला असता तर मी तिथं स्टॉप झालो असतो, पण मी तो सोडला नाही. लॉस होऊनही मी सतत काही ना काही डोमेस्टिक हे ते ट्रेड करत होतो. त्यामुळेच मला त्यांनी, पुढच्या व्यक्तींनी म्हटलं की तुझ्या कंपनीतून पाठव. त्यांनी मला विचारलं की प्रवीण तुला प्रॉफिट किती पाहिजे. मी म्हटलं प्रॉफिट तुमच्या मनाने जेवढं द्या तेवढं द्या. मला आनंद होता की माझ्या कंपनीच्या थ्रू चालले, टर्नओव्हर वाढत आहे आणि दुसरी गोष्ट अनुभव येत आहे. बरोबर. त्यामधून आपण जे द्राक्ष पाठवले, डाळिंब पाठवले, मिरची पाठवली, याचा अनुभव वेगळाच होता. 3 दिवस मी द्राक्षाच्या तिथल्या कोल्ड स्टोरेजमध्ये झोपलो, थंडी वाजत होती. पण तिथून समजलं की कसं त्याचं काय प्रोसिजर होते. सिम्पल प्रोसिजर आहे. द्राक्ष येतात तिथल्या कोल्ड स्टोरेजमध्ये आणि जे लेबर असतात जवळपास 150-200, जे द्राक्ष आहे हे खराब वगैरे कैचीनं कट करतात आणि चांगल्या पनेट बॉक्समध्ये पॅक करतात. आणि जो बॉक्स असते हा थर्माकॉलचा बॉक्स असते, जो 3.5 किलोचा वगैरे जो राहील तो पॅक करतात. पॅक केल्यानंतर त्याला प्री कुलिंग करतो आपण. जसं कांदा आहे तर कांदा डायरेक्टच पाठवतो, याला प्री-कुलिंग. पण जर द्राक्ष असेल किंवा मिरची असेल किंवा दुसरे काही भाजीपाला फ्रेश आयटम जे आहेत, फ्रेश आयटम, तर त्याला आपण प्री कुलिंग करतो. आता प्री कुलिंग का? तर कारण की द्राक्षाचा किंवा मिरचीचा इतर गोष्टी बाहेरचं टेम्परेचर हे 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वर असते आणि आपण जे कंटेनर आणतो तो मायनसमध्ये -1, -2, +2 असं राहते. तर त्याला शॉक नाही लागला पाहिजे, एकदम नाहीतर जे फळ आहे आपलं कुठलं हे खराब होईल. म्हणून त्याला 8 तास प्री कुलिंग करतो. 8 ते 10 तास प्री कुलिंग केल्यानंतर त्याचं जे टेम्परेचर आहे प्रोडक्टचं, गुड्सचं, ते मेंटेन होते 6-7 डिग्री सेंटीग्रेड कंटेनरमध्ये. आणि कंटेनर ऑलरेडी थंड असल्यामुळे मग आपण आपलं जे जसा माल आपण त्यामध्ये चांगला माल भरला कंटेनरमध्ये, जसाच्या तसा माल दुबईपर्यंत पोहोचते, खराब होत नाही. डिपेंड करते की आपण चांगला माल भरला तर चांगलाच जाईल तिथपर्यंत. बरोबर. आपण अगोदर चांगला माल विचारायचा की काय होते की प्रत्येक गोष्टीत अपेडाच्या स्कीम आहेत किंवा शासन जे काही गोष्टी राबवते किंवा शेतकऱ्याचा कांदा इथं विकल्या जात नाही तर मग एक्सपोर्टले सपोर्ट झाला पाहिजे, अशा दृष्टीनं शासनाच्या काही स्कीम असतात. ॲक्च्युअल म्हणजे ऐकण्यात आहे की त्या असतात काय, तुम्हाला त्याच्यातून पण सपोर्ट होते काय? अपेडाचा सगळ्यात मोठा रोल आहे यामध्ये. आपण जेव्हा एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन काढतो तेव्हा आपल्याला ॲग्रिकल्चर कुठलाही माल पाठवायचा असेल तर आपल्याला अपेडाचं रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी राहते. बरोबर. आणि अपेडाच्या बऱ्याच स्कीम आहेत. म्हणजे मला जर कुठेतरी त्रास होत असेल, मला कोल्ड व्हॅन पाहिजे, 10 लाखाची असेल तर अपेडा त्यामध्ये 50% सबसिडी देते, म्हणजे 5 लाखच आपल्याला भर लागते. आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचे असले त्याच्यामध्ये 50% सबसिडी देते. आणि अपेडाचं काम आहे की जो काही ॲग्रिकल्चर माल आहे, प्रोसेस फूड आहे, तो बाहेर देशामध्ये प्रमोशन करणं आणि एक्सपोर्ट जेवढा होईल तेवढा आपला भारताचा GDP वाढेल. म्हणून जेवढे एक्सपोर्टर तयार होतील ॲग्रिकल्चरचे, तेवढे ॲग्रिकल्चर एक्सपोर्टरचे मोठे मोठे एक्झिबिशनमध्ये त्यांना बोलावणं, सहभागी करते. सहभाग केल्यानंतर बायर मीट वगैरे असतील, त्याच्यामध्ये बायर सेलर मीट होतात. भारतामध्ये बऱ्याच बायर सेलर मीट झाल्या होत्या, त्यामध्ये मी बऱ्याच अटेंड केल्यात बायर सेलर मीट. आणि अपेडाचा खरंच खूप मोठा रोल आहे. हे जेव्हा मी एक्सपोर्ट करत होतो तेव्हा मला एक सवय होती, म्हणजे आपले तर कोणी प्रमोशन करणारे लोक नाही, तर मी माझाच माल स्वतःच प्रमोशन करत होतो. जेव्हा सोशल मीडियावर आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनी जसं फेसबुक आहे तसं लिंक्डइन एक सोशल माध्यम आहे. त्याच्यावर जर एक अकाउंट काढलं आपलं आणि आपले प्रोडक्टचं प्रमोशन केलं तर त्यावर इंटरनॅशनल बायर ॲक्टिव्ह राहतात. ओके. आणि मी काय करत होतो, जो विमानानं माल पाठवला होता अगोदर मिरचीचा, द्राक्ष किंवा इथं, त्याचे फोटो काढत होतो आणि लिंक्डइनवर टाकत होतो आणि त्यांना सांगत होतो की एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा, भेंडी जे जे आहे ते लिहित होतो. म्हणजे प्रत्येकाला माहीत पडत होतं. बरोबर. यावर काय होत होतं, जो बायर आहे, इंटरनॅशनल बायर, कस्टमर, तो वॉच करत होता माझ्यावर की हा खरंच एक्सपोर्टर आहे म्हणून. म्हणजे त्याचा विश्वास वाढतो. बिलकुल. आणि त्याचा विश्वास वाढला तर मग तो ऑर्डर देतो. बरोबर.
प्रवीण भाऊ, तुमच्याजवळून जेवढं ऐकावं तेवढं थोडंच आहे आणि आपल्या या आजच्या मुलाखतीमधून जे शेतकरी बंधू आहे, विशेषतः जे युवा शेतकरी आहेत, तर ते खूप त्यांनी प्रेरणा घ्यावी असं तुम्ही भरपूर आम्हाला सांगितलं. निश्चितच या तुमच्या मुलाखतीमधून काहीतरी प्रेरणादायी घडेल अशी आपण आशा करूया. आपण या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही जी आम्हाला विशेष मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण शेतमाल निर्यातीचे अनुभव याविषयी प्रवीण वानखडे, मुक्काम पोस्ट वणी रंभापूर यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 2265 रुपये ते जास्तीत जास्त 2265 रुपये आणि आवक होती 10 क्विंटल. गहू लोकल 2480 रुपये ते 2520 रुपये आणि आवक होती 14 क्विंटल. उडीद 4055 रुपये ते 5705 रुपये आणि आवक होती 16 क्विंटल. मूग 4000 रुपये ते 4000 रुपये आणि आवक होती 7 क्विंटल. तूर 6210 रुपये ते 7085 रुपये आणि आवक होती 305 क्विंटल. हरभरा 5030 रुपये ते 5250 रुपये आणि आवक होती 100 क्विंटल. हरभरा पांढरा 3900 रुपये ते 4610 रुपये आणि आवक होती 43 क्विंटल. तीळ 9975 रुपये ते 10400 रुपये आणि आवक होती 7 क्विंटल. मोहरी 7000 रुपये ते 7000 रुपये आणि आवक होती 2 क्विंटल. सोयाबीन 4000 रुपये ते 4550 रुपये आणि आवक होती 3006 क्विंटल. सोयाबीन सीड 5015 रुपये ते 5175 रुपये आणि आवक होती 61 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे लसूण पिकाच्या जातींची विविधता आणि आधुनिक कांदा लागवड तंत्र. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर SM घावडे, विभाग प्रमुख भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 24 56 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसनेला निरोप. नमस्कार. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा माझं घर माझं वावर हा शेतीविषयक कार्यक्रम ऐकलात.